विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSCIT ह्या कोर्समधील इरा सेशन नंबर 43चे नॉलेजचे सिम्युलेशन आणि गाईड टू इट सेल्फ कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. आता सगळ्यात प्रथम आपण नॉलेज चेक बघणार आहोत. आता नॉलेज चेकचा पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल. या ठिकाणी यासाठी या 2 नंबरचं उत्तर आहे. टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक करणार. यासाठी बी म्हणजे बोल्ड. बिझनेस स्पीच तुम्ही कुणाला सादर करत असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमचे गुंतवणूकदार. ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवरपॉईंट टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक करावे लागेल. तर यासाठी मोर थीम्स याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. स्टार्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायची आहे. त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता. त्यानंतर कुठल्या पर्याय तुम्हाला निवडावा लागेल, डिलीट स्लाइड. या ठिकाणी आपलं नॉलेज चेक संपलं आहे. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपली सिम्युलेशन. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते. म्हणून मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट उघडा. त्याच्या शोध बारमध्ये योग्य पोस्टर टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा. यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट ऑलरेडी इथे ओपन केलेले आहे. या ठिकाणी याच्यावर आपण योगा पोस्टरवर क्लिक करणार आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर क्रिएटवर क्लिक करायचं. पुढचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटमध्ये विविध प्रकार. चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषणकर्ता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे वाचकांना समजण्यासाठी आपण योगा हॅपन्स बियॉन्ड द मॅट ॲज वेल असं ह्या मजकुरालाचा 96 असं आपल्याला फॉन्ट साईज द्यायचे आहे. या होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपवर जाऊन फॉन्ट साईजवर क्लिक करायचं आहे आणि 96वर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, व्यावसायिक प्रेझेंटेशन करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून निवडलेला मजकूर मध्यभागी संरेखित करा. म्हणजेच काय, आपल्याला अलाइनमेंट सेंटर अलाइनमेंट द्यायचं आहे. होम टॅबमधून पॅरेग्राफमध्ये गेल्यानंतर सेंटर अलाइनमेंट द्यायचं आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये बॅकग्राऊंड कलर जोडल्याने तुमचं प्रेझेंटेशन अधिक आकर्षण दिसते आणि ते हायलाईट करण्यासाठी करायचे आहे. त्यामुळे आपल्याला सिलेक्ट केलेल्या शेपचा फिल कलर लाईट ग्रीन असेल 2 करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला कलर फिल करायचा आहे. या होम टॅबवरती फॉन्ट ग्रुपवर गेल्यानंतर आपल्याला फिल कलरवर जावं लागेल. फॉर्मॅटवर जाऊन शेप फिलवर जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन असेल त्या क्लिअर करू. त्याच्यानंतर आपण गाईड डू इट योरसेल्फ करणार. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये योगा हॅपन्स बियॉन्ड इन द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अंडरलाईन द्यायची आहे. आपल्याला या टेक्स्टला सिलेक्ट करून होम टॅबमधून
फॉन्ट ग्रुपमधून अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे. अंडरलाईन दिलेली आहे तर उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅबचा वापर करून 5 रो आणि 5 कॉलमचा टेबल तयार करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करून टेबल ग्रुपमधून इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. नंबर ऑफ कॉलम 5 आणि नंबर ऑफ रो 5. त्याच्यानंतर ओके करायचं आहे आणि उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला योगा वर्कशॉप पोस्टर या नावाने दिलेली फाईलला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज ऑप्शनवर गेल्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला फाईलला काय नाव द्यायचं आहे ते दिलेलं आहे आणि सेव्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नमस्ते टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्या नमस्ते टेक्स्टला आपल्याला डार्क ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे. पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या पहिल्या स्लाईडमध्ये योगा हॅपन बियॉन्ड या ठिकाणी हे जे टेक्स्ट दिलेले आहे या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे. केल्यानंतर आपल्याला त्याला कॉपी करायचं आहे. म्हणजे होम टॅबमध्ये जाऊन क्लिपबोर्डवरून कॉपीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाईडवर क्लिक करायचं आहे आणि होम टॅबमधून क्लिपबोर्ड ग्रुपमधून पेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं गाईड डू इट युअरसेल्फ संपलं आहे. आता आपण करणार आहोत सेशन एंड टेस्ट. या ठिकाणी पॅन तयार करण्यासाठी सामान्य तंत्रज्ञान काय आहे याचे उत्तर आहे ब्लूटूथ. पुढचा प्रश्न आहे क्लायंट किंवा सर्व्हर नेटवर्कमध्ये क्लायंट काय करतो. या प्रश्नाचे उत्तर आहे सर्व्हरकडून संसाधनाची विनंती करते. P2P नेटवर्कचा प्राथमिक फायदा काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे सेटअपची सुलभता आणि कमी किंमत. P2P नेटवर्कचे एक आव्हान काय आहे. तिसरं उत्तर आहे सुरक्षा नियंत्रणाचा अभाव. वायरलेस ॲक्सेस पॉईंट कोणत्या प्रकारचे उपकरण आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे वायरलेस उपकरणांना नेटवर्कशी जोडणारे उपकरण. कोणता नेटवर्क घटक इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिकचे निरीक्षण करण्यास मदत करतो. या प्रश्नाचे उत्तर आहे फायरवॉल. पुढचा प्रश्न व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच VPN काय करते. रिमोट वापरकर्ता आणि कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये सुरक्षित कनेक्शन तयार करते. कमी अंतरावर वैयक्तिक उपकरणे जोडण्यासाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते. या प्रश्नाचे उत्तर पॅन. फायरवॉलमध्ये प्रॉक्सी सर्व्हर वापरण्याचा उद्देश काय असतो. सुरक्षिततेसाठी संवादाचे मूल्यांकन करण्यासाठी. लॅन म्हणजे काय लोकल एरिया नेटवर्क. या ठिकाणी हे सेशन संपलेलं आहे.